हाय, हॅलो, नमस्कार. मी मोनिका म्हणजेच तुमची सर्वांची लाडकी मंजू. नमस्कार, मी वैभव म्हणजेच तुमचा लाडका सत्या. तर आता तुम्ही आहात इन्स्पेक्टर मंजूच्या सेटवर आणि आत्ता आपण आहोत सत्याच्या घरी म्हणजेच माया पॅलेसमध्ये आणि दिवाळीची जोरदार तयारी चालू आहे. तर चला तुम्हाला माया पॅलेसची सफर करवतो आम्ही. चला. या या हे बघा, हे असे तुम्ही बघत आहात, हे आमचे दादा खूप मेहनतीने उन्हात तानाचं फुलांच्या माळा लावतायत. इकडे लाइटिंग सुरू आहे आणि खूप लोकांची मेहनत आहे. स्क्रीनवर आम्ही दिसतो, पण त्याच्या मागे खूप लोकांची मेहनत असते. ते आपण आज जाऊ. पोती भरून फुलांच्या माळा आणलेल्या आहेत. तर हा आहे सत्याचा दरबार, जिथं लोक याच्याजवळ प्रॉब्लेम्स घेऊन येतात आणि त्याला सॉल्व्ह करायचा प्रयत्न सत्या करतो. हे आहे सत्याचं आसन. आणि हा हा आकाशकंदील तुम्हाला दिसतोय इथं ठेवलेला, जो रात्रीच्या सिक्वेन्स मध्ये खूप छान दिसेल माया पॅलेसवर. आणि हे भवानी मातेचे काय म्हणू आपण फोटो आहे आणि सत्याच्या पाठीशी भवानी माता आहे असा त्याचा रेफरन्स आहे. तर दिवाळीची तयारी जोरदार सुरू आहे. या तुम्हाला आत दाखवतो. काय दाखवू? हे आतून असं दिसतं आमचं माया पॅलेस. हे पाळीव नसले तरी कुत्री आमच्याकडे आहेत, 2 आहेत, एक सोडून इथं पण एक आहे. म्हणजे वाघाच्या घरात कुत्रे आहेत असं म्हणायला हरकत. घोडे पण आहेत. हा, तर हे आहे मंदिर जे स्पेशली बनवून घेतलंय. आमच्या आर्ट दादांनी बनवलंय स्वतः त्यांनी. आणि ही जी मूर्ती आहे, जी ऍक्च्युली भवानी मातेची जी मूर्ती आहे तुळजापूरमध्ये, रेप्लिका त्याची रेप्लिका ही आहे आणि सेम तशी मूर्ती बनवून घेतलेली आहे. आणि आता जे इन्स्पेक्टर मंजूचं पर्व सुरू झालंय त्यात भवानीनगर पोलीस स्टेशन आणि भवानीनगर एरिया आपण दाखवलेला आहे, जिथं सत्या दरबार चालवतो किंवा मंजू तिकडे इन्स्पेक्टर झालेले आहे. तर असं सगळं हे त्याचे रेफरन्सेस आहेत. आणि इकडे आम्ही रोज शूट करतो. रोज म्हणजे कधी कधी पोलीस स्टेशनला शूट करतो, कधी कधी मंजू घरी शूटिंग असतं, कधी एक्सटिरियर असतं आणि कधी कधी माया पॅलेसमध्ये शूट करतो. माया पॅलेस आम्हाला सगळ्यात सोयीस्कर वाटतं. आणि किचन दाखवतो. येस, किचन दाखवतो. या किचन मंजू तुम्हाला दाखवेल. हे आहे आमचं किचन. तर आत्ता खूप मोकळं दिसतं हे किचन, कारण ज्यावेळेस शूट असतं त्यावेळेस सगळी प्रॉपर्टी आणतो आम्ही. आणि किचनवरून मला आठवलं की लहानपणी किचनमध्ये दिवाळी, खास करून दिवाळी जवळ आली की आई फराळ बनवायची. आणि ॲक्च्युली आमचा बिझनेस होता की आम्ही फराळ विकायचो. तर खूप मोठ्या प्रमाणात ते फराळ बनवले जायचे. खूप बायका असायच्या घरी कामाला. असं चिवडा असा पसरला जायचा आणि नंतर आम्ही पॅकिंग करायला बसायचो. मग मला इतकं मोठं किचन बघून ती गोष्ट आठवली लहानपणीची. मी गोड जास्त करून लाडू, चकली सुद्धा आवडते मला. मला पण बेसन लाडू खूप गोड खूप आवडतं. मला बेसनाचे लाडू खूप आवडतात. आणि चहा करंजी म्हणजे प्रेम. आणि सगळा दिवाळीचा माहोल आहे. तर सुट्टी पण आम्हाला मिळणार आहे आणि घरी जाऊन आता कधी एकदा बेसनचे लाडू खातोय, कधी एकदा करंजी, कधी चहा तशी बुडवून खातोय. असं झालंय मला. चला, मला जास्त माहितीये कारण मी अजून घरात नाही आलेले. मी तर त्याचेच प्रयत्न करतोय की ती कधी घरी येईल, कधी तिचा राग सोडेल, कधी एकदा मला माफ करेल. पण आता बघूया, तिच्या मनावर आहे आणि लेखकांच्या इच्छेवर अवलंबून आहे की कधी ती येते घरी. पण माझे तर प्रयत्न खूप सुरू आहेत. तुम्ही बघतच असाल आता, म्हणजे अगदी कानाखाली सुद्धा खाल्ले मी तिच्याकडून. आणि फोटो वगैरे लागलेले दिसतात.
ऍक्च्युली मम्मी साहेब आहे ना, माया पॅलेस आहे, माझा माया फोटो पॅलेस कसा आहे. लागेल? तुम्ही एक सीन बघितला असेल तर त्यात मी दाखवलं की सत्याच्या बेडरूम मध्ये जी वर आहे या बाजूला, तर त्या बेडरूम मध्ये एक सत्याची पेटी आहे छोटीशी, आणि त्यात त्यानं सगळं जपून ठेवलंय, तिचं पत्र आणि तिचे फोटो सुद्धा त्याच्यात आहेत. पण ते असे घरात लावलेले नाही आहेत. जेव्हा वाघमारे मॅडम परत घरात येतील तेव्हा मग मोठा पोस्टर लावू आपण. आता एपिसोड आउट झाल्यानंतर तुला बरेच कमेंट्स सुद्धा येत असतील. सो काय वेगळी अशी कमेंट जी तुला आता लक्षात आहे? कारण खूप आता सुंदर आलं, म्हणजे चालू झाल्यावरती TRP पण हाय होता. वेगळी कमेंट अशी नाही आहे, पण ज्यावेळेस मी सत्याला कानाखाली मारली होती त्यावेळेस ऑडियन्स खूप प्रचंड नाराज झाले, कारण सत्यानी मंजूला त्यांना असं बघायचं नाहीये. पण ठीक आहे, ही पण फेज आहे, नंतर प्रेम होईल परत त्यांच्यात असं वाटतंय, माहित नाही मला. होईल होईल, मला कन्फर्म माहिती आहे होईल. मला नाही माहिती काहीच. यावर तुम्हाला दाखवतो सत्याची बेडरूम. आपण बघूया बेडरूम मध्ये काही प्रॉपर्टी लावली का. सत्याची बेडरूम बघायची आहे ना, या. हो, मीच पहिल्यांदा बघते ऍक्च्युली बेडरूम. ही सत्याची बेडरूम आहे, आणि तुम्ही बघू शकता इकडे पण एक बाल्कनी आहे. आणि वा. इकडे सुद्धा बाल्कनी आहे. आम्ही इकडे खूप सीन केलेत आतापर्यंत. पण सत्या बेडरूम मध्ये येत नाही असं मी ऐकलं होतं काहीतरी, खरं आहे का हे? नाही, हा? झोपलेलं काही सीनच घेतलेलं नाही असे. अच्छा. तर अशी ही सत्याची बाल्कनी आहे, आणि इकडे आम्ही बरेच सीन केलेत. नाईटला इमोशनल सिक्वेन्स शूट केलेत. तर खूप छान आहे ऍक्च्युली. संध्याकाळी हे समोरचं तुम्ही डोंगर बघू शकता. हा जो व्ह्यू आहे, हा व्ह्यू खूप कमाल दिसतो संध्याकाळी सनसेटच्या वेळेस. आणि इकडे आतमध्ये काय वॉर्डरोब आहे. तिथे आत वॉर्डरोबच्या इकडे ती पेटी आहे ज्यात मंजूचे फोटो सत्याने ठेवलेले आहेत, त्यांची पत्र ठेवलेली आहेत, आणि त्या आठवणी सगळ्या ठेवलेल्या आहेत. तर असं आहे हे. कलाकारांसाठी सेट हा घराचं दुसरं घर असतं, पण या घरातलं तुला कुठल्या गोष्टी सगळ्यात जास्त आवडल्यात? आणि जर नवीन घर तुझा बांधायचं झालं तर इथल्या कुठल्या गोष्टी तू कॉपी करशील तिकडे, इव्हन तू सुद्धा? ऍक्च्युली मला असं घराच्या बाहेर गार्डन मी करेन जर केलं तर. आता सध्या ते गार्डन नाही आहे यांचं इथं, पण ते बनवत आहेत, आता ते प्रोसेसमध्ये आहेत. आणि स्विमिंग पूल आहे, तर ऑफकोर्स स्विमिंग पूल एक गोष्ट अशी आहे जी नक्कीच भविष्यात मी बांधेन माझ्या घरीच. पर्सनल थिएटर पण बांधेन, आणि बाकी सगळं बांधल्यावर दाखवतो. मी गॅलरी खूप छान करायची आहे मला. बेडरूम एक वेळेस कमी जास्त आलं, पण गॅलरी मस्त करेन मी घराची. मग तुम्हाला कसा वाटला आमचा सेट माया पॅलेस? नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्हा सगळ्यांना आमच्याकडून दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा.